नारायणच्या नदीला पाणी आलं रे भाऊ, नाचा पटकायची, नारायला पूर आलाय पूर. तर सकाळी सकाळी लवकर उठलो ना, आता आपण चाललोय सटाण्याला आपल्या आपल्या गावाला, कारण की आता आपण आहे ना कधीच नाशिकमध्येच होतो, काही माझे कामं होते म्हणून, आणि कधीच आपले ब्लॉग पण येत नव्हते त्यासाठी सॉरी मित्रांनो. तर मस्तपैकी आता चाललोय आपल्या आपल्या गावाला, आणि बाहेरचा पाण्या पावसामुळे व्ह्यू बघितला खूप भारी. पण इथं बघितलं काय आज झाड पडून गेलं रे, म्हटलं बापरे काय म्हटलं इथं, आणि इथे ट्रॉफिक तर इतके होऊन गेले ना, फुल गर्दी. थांबा तुम्हाला दाखवतो मी. ए बाय ट्रॉफिक किती बाप बेकार ट्रॉफिक इथं होऊन गेलेली आहे. म्हटलं अरे हळू चालवा म्हटलं गाडी, आणि फुलनं जाड पडून गेलेलं आहे इथे, आणि या ट्रॉफिक सगळ्या माझ्याकडेच पाहताय. म्हटलं काय नाही अरे ब्लॉगर आहे म्हटलं. चल 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 म्हटलं, एवढी गर्दी ना काय सांगावं तुम्हाला. पण आपण कसं तरी इथून निघालोय, आणि भूक बेकार लागली होती. मग काय, नाश्ता तयार आहे. तर बटकीची नाश्ता केला आणि लगेच निघालो आपण इकडून, आणि व्ह्यू खूप भारी होता कळलं, आणि एकदम बघण्यासारखं होता. आणि पूर बघा किती आले नदींना. आणि मग आपल्याला कळालं आपल्या आरायला पण पूर आलेला. आपण आरायला पोहोचलो आणि लगेच निघालो आपल्या नदीकडे जाण्यासाठी. इथं बघितलं काय बाप बाबा बाबा, पूर खतरनाक आहे रे हो. नाही हा इतका नाचतोय आनंदाने, आता याचा आनंद काय आहे तुम्हाला तिलाच माहिती फक्त.